स्वामी समर्थ सगळ्यांना. मी सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहेत सगळे? मस्त मजेत असाल तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. हे बघा सकाळी 7 वाजताचं वातावरण कसं झालेलं आहे आणि सूर्योदय उगवलेला आहे. सूर्यनारायणचं दर्शन ह्या बिल्डिंगमुळे होत नाही आहे, पण बऱ्यापैकी ऊन पडलं होतं. तुम्ही बघू शकताय बाजूला ती बिल्डिंग असल्यामुळं काही एवढं दिसत नाही आहे. मग काय आपल्या नेहमीप्रमाणे तुळशी मातेचं दर्शन आणि मग हे माझं गुलाबाचं लावलेलं प्रेमाने लावलेलं झाड इतकं छान बहरलं आहे काय सांगावं तुम्हाला. आणि मोगऱ्याचे फुलं इतके येतात, रोज एवढे एवढे फुलं येतात. खरंच खूप छान असे हे झाडं लागलेले आहेत. काय माहिती म्हणतात ना, प्रेमाने केले की सगळं होतं. आणि मग हे जे आहे गोकर्णचं ह्याचं कटिंग झाडांची केली होती ह्या, त्याला एवढे पालवी फुटले. आणि माझं हे जुनं जे मोगऱ्याचं होतं ते पूर्ण जळून गेलं होतं माझ्या लेकाच्या चुकीमुळं, पाणी न घातल्यामुळं. आणि मग काय त्याला पण छान अशी पालवी फुटले आहेत. आणि बघू शकताय जुनी जास्वंदीला, माझ्या पिवळे जास्वंदीच्या फुलाला जास्वंदीचं फुल आलेलं आहे. तर हे असं सगळं गुड मॉर्निंग झालेलं आहे. मग काय बदाम घेतलं, पहिले बदाम खाऊन घ्यायचे होते. आज काय बदाम सोलायला वेळ नव्हतं, संतसंगाला जायचं होतं. मग ही वाटी बघू शकताय, बदाम खातोय पण बदामच भिजत घालायला विसरतोय. हे असं चाललेलं आहे. विसरण्याच्या सवयी पडतेत, विसरायला लागलेत पोरं, म्हणून बदाम घालत होतो भिजत, पण बदामच घालायला विसरायला लागली लेक माझी. 2 दिवस नाही काय ती बदाम घातली नव्हती भिजत. मग काय खिचडी खायला घेतली. आज चतुर्थी आहे. सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा. आम्हाला माहीत नव्हतं चतुर्थी आहे. मग काय हे गणरायाचे असे गाणे लावले, स्वामी समर्थांचं तारक मंत्र झालं की थोडंसं गणपतीचे गाणे ऐकले. खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं एकदम. कारण सकाळी देवाधर्माचे गाणे, वातावरण छान असले की दिवस पण खूप छान जातो. आणि आज तर आमच्या साहेबांना मुंबईला जायचं होतं. साहेबांना त्यांच्या साहेबाची ड्युटी होती. मग ते मुंबईला जाणार म्हणलं, चला छान असं वातावरण करून घेऊया. मग काही तर माझ्यासाठी आणलेले होते चहा आणि हे वेपर्स मला खूप आवडतात. आणि मग चहा वेपर्स घेतले. साहेबांसाठी आणली होती चिलीमिली. पोरं पण त्यात चान्स मारून घेतात, पोरांचा उपास नसतो तरी पण हे चान्स मारून घेतात. मग आता एवढं सगळं खायचं होतं, त्याच्या आधी म्हणलं बदाम खाऊन घेऊया. आणि मी अशी रेडी झालेली आहे, मस्त चॉकलेटी साडी घातलेली आहे. आजची साडी खूप छान आहे. मला ही साडी खूप आवडते, हलकी फुलकी आणि एकदम छान आहे. याचे ब्लाऊज वगैरे पण छान शिवले. पण काय करता हो, तब्येत थोडीशी खराब झाली त्यामुळे सगळे ब्लाऊजचे गळे असे वाकडे तिकडे खाली पडतात. आता आज घरी आहे तर आज ब्लाऊज थोडे फिटिंग करून घ्यावं म्हटलं. आणि मग हे बदाम खात खात नवरा म्हणतो व्हिडिओ काढू नको माझा, मी बनेनवर बसलेला आहे. साहेबांचं हे असं. मग संतसंग करून आलो आणि नंतर मग हे बघा सगळ्यांना चौघांना चपल्या घेतल्या. आणि ह्या लेकीचं काम चाललं आहे आमच्या लाडूबाईचं, सगळ्यांची चपल्या घालून बघते. आता आधी तिने हे दादाचे घालून बघितल्या, म्हणजे माझ्या लेकाच्या. नंतर हे मी पहिल्यांदाच आणले बरं का, मला माहीत नाही हे शूज कसे आहेत काय माहीत नाही. मी आयुष्यात शूज कधी घातले नाही. जेव्हा मी ड्युटी करत होते तेव्हा घातले सिक्युरिटीमध्ये, पण आता हे शूज घालायला कसं तर वाटतंय. पण काय माहिती आवडले मला, म्हणलं ह्यावेळेस मी शूजच घेईन डेली यूजला. तर बघू शकताय कसे वाटले शूज आणि पोरांची खरेदी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मग काय डीमार्टमध्ये गेलो. डीमार्टमध्ये अर्धं सामान त्या दिवशी भरलं होतं इथंच लोगावमध्ये, अर्धं राहिलं होतं. पहिले गेल्या गेल्या हे छोट्याशा क्यूट अशा बरण्या दिसल्या, जास्त घ्यायच्या होत्या पण जरा साहेबांचं तोंडमीड वाकडं बघून मग म्हणलं 2च घेऊया. एवढ्या 2 बरण्या फक्त आपल्याला खायचा सोडा आणि ओवा भरण्यासाठी पाहिजे होतं. बाकीचे माझे सगळे सामान भरायला जिथल्या तिथं आहेत टिप डब्बे माझ्याकडे. मग हे राहिलेलं सामान परत भरलं. एरियल पावडर त्या दिवशी विसरलं होतं आणि खरं तर डीमार्टमध्ये जायचं होतं फक्त सेंडे नमक आणि ब्रशचे पॅकेट आणायला, जे आपण कोलगेटचं ब्रश करतो ते ब्रश आणायला जायचं होतं. 2 म्हणत म्हणत 2च्या जागी 10 सामान झालं. आणि ते 10 सामानं बघून नवऱ्याचं 100दा तोंड वाकडं झालं, काय सांगायचं. तरी पण बाबा सॉरी म्हणलं त्यांना आणि एवढं सामान आणलं. मी मसाला घरीच केला पण मिरची पावडर राहिलं. आता हे तुम्हाला सम्राटचं हे दिसत आहे बेसन, हे होतं बाय 1 गेट 1 120ला होतं. मला वाटलं 120ला आहे म्हणल्यावर 60 रुपयाला भेटेल, तर हे एक पॅकेट 96 रुपयाला भेटलं. आणि हे नारळ जे होते 33 रुपयाला भेटले. कारण आज नारळाचं काय करायचं आहे, तर आज नारळांचं म्हणलं आषाढ महिना आहे, आकाडचे निवद दाखवून घ्यावे. पुरण घालते म्हणलं तर पोरांच्या पुरणाच्या वरचे तोंड वाकडे व्हायला लागले. पुरण घालते म्हणल्यावर साहेब पण नाही आहेत, मग कसं पुरण घालणार ना. म्हणलं आज दहीभाताचं नैवेद्य दाखवावं. आणि हे एवढं सामान आणलं. एवढं सामान सगळं राहिलं होतं आणि एवढ्याच सामानाला जवळजवळ 1,500 रुपये गेले. काय सांगायचं, काकेत कळसान गावाला वळसात. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.